सांगली कोटणीस महाराज यांचा 101वा पुण्यतिथी महोत्सव आणि नित्य कीर्तनाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ कैवल्यधाम येथे 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे। या उत्सवात भजन, पालखी सेवा, प्रवचन, व्याख्यान, गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हरिभक्त परायण गुरुनाथ कोटणीस महाराज यांनी दिली। या उत्सवात श्री रोणेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ महाराज, रमाकांत व्यास यांची प्रवचने होणार आहेत आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवाची वर्षाचा शुभारंभ करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानसिंह भारती स्वामी, चिमड मठाचे जनार्दन महाराज यरगट्टीकर, श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, आमदार सुधीर गाडगीळ आदी उपस्थित राहणार असल्याचे हरिभक्त परायण संजय कोटणीस यांनी माहिती दिली। सद्गुरू तात्यासाहेब महाराज कोटणीसांचा 101वा पुण्यतिथी महोत्सव आणि 125व्या नित्य कीर्तनाला शुभारंभ असा कार्यक्रम 13 जानेवारीपासून 19 जानेवारी अखेर सांगलीमध्ये कैवल्यधाम येथे साजरा होतो। दरवर्षीप्रमाणे उत्तमोत्तम कार्यक्रम आपण साजरे करण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये जनार्दन महाराजांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल। योगी निरंजननाथ आळंदीचे प्रमुख विश्वस्त आहेत, त्यांचे 2 दिवस प्रवचन होतील। गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा गाण्याचा कार्यक्रम होईल। राणू महाराज वास्कर आहेत, चैतन्य महाराज देहूकर आहेत, चैतन्य महाराज वास्कर आहेत, मुकुंद काका जाटदेवळेकर आहेत आणि त्याचबरोबरीनं विठ्ठल रुक्मिणी समितीचे सह अध्यक्ष असणारे गहिनीनाथ महाराज यांचंही औसेकरांचंही निरूपण आहे। रमाकांतजी व्यास यांचं 2 दिवस ज्ञानेश्वरीवरती विवेचन आहे आणि ह्या बरोबरीनं हा जो 125व्या कीर्तनाचा शुभारंभ होणार आहे वर्षाचा, तो शुभारंभ जगद्गुरू शंकराचार्य करवीरपीठ यांच्या अमृत हस्ते जनार्दन महाराज यरगट्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन सांगली सरकार यांच्या सन्माननीय उपस्थितीत आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बुधवारी 15 जानेवारीला संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळेत होणार आहे। ही सांगलीकरांच्या दृष्टीने एक महनीय भाग आहे, महनीय विषय आहे की एवढी वर्षे ही परंपरा चालू आहे। त्या परंपरेमध्ये हे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम साजरे करण्याचा आपण गेल्या वर्षापासून म्हणजे गेल्या 8 ते 10 वर्षापासून प्रयत्न करतोय। ही उंची वाढवत नेतोय आणि हा कार्यक्रम सर्व सांगलीकरांचा कार्यक्रम आहे। तेव्हा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, आनंद लुटा आणि आपल्या या सांगलीचा शान वाढवण्याचा प्रयत्न करा अशी विनंती करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।